नमस्कार मित्रांनो, मी सत्यजित गायकवाड ट्युटोरियल्समध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, ज्यामध्ये आपला टॉपिक आहे नेचर ऑफ रूट्स आणि प्रॅक्टिस सेट 2.5. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. त्यानंतर तुम्ही आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच काही अडचण असल्यास तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर देखील संपर्क करू शकता. चला तर मग सुरू करूया. आजचा आपला टॉपिक आहे नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. तर आता आपल्याला बघायचं आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन्स जे आहे त्याचे रूट्सचं नेचर काय आहे, म्हणजे ते रूट्स कसे असतील हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डिटरमाइंड बाय द व्हॅल्यू b² - 4ac, जे डिस्क्रिमिनंट ज्याला म्हणतो आपण. b² - 4ac इज कॉल्ड डिस्क्रिमिनंट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड इट्स डिनोटेड बाय ग्रीक लेटर डेल्टा. आता हे जे आहे b² - 4ac हे कशावरून फाइंड करायचं आपण कम्पेअर करणार इक्वेशन स्टँडर्ड फॉर्मसोबत. x² + bx + c, त्यावरून abcच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करणार आणि त्यानंतर b² - 4ac ची व्हॅल्यू फाइंड करणार, जी की व्हॅल्यू काय आहे, ज्याला म्हणतो आपण डिस्क्रिमिनंट. त्याला काय म्हणायचं आहे, डिस्क्रिमिनंट. आणि डिस्क्रिमिनंटला एक सिम्बॉल दिलेला आहे या ठिकाणी डेल्टा, म्हणजे डेल्टा म्हणजेच b² - 4ac म्हणजेच डिस्क्रिमिनंट. तर त्याच्यावरून नेचर ऑफ रूट्स कसं येईल हे आपल्याला बघायचं आहे. इफ डेल्टा इज इक्वल टू 0, म्हणजे ही व्हॅल्यू जर 0 असेल तर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. तर रूट्स कसे असतील, तर रूट्स असतील रिअल अँड इक्वल. म्हणजे 0 असेल, डेल्टा इज इक्वल टू 0 असेल, म्हणजेच b² - 4ac इज इक्वल टू 0 असेल. b² - 4ac इज इक्वल टू 0. तर रूट्स जे आहेत ते रिअल असतील आणि इक्वल सुद्धा असतील, दोन्ही रूट्स सेम असतील. ओके. त्यानंतर इफ डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे 1 2 3 4 पॉझिटिव्ह नंबर, एनी नंबर. ओके. देन द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड अनइक्वल. इफ b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0, 0 पेक्षा मोठा असेल व्हॅल्यू, तर रिअल आणि अनइक्वल असतील. ओके. आणि सपोज डेल्टा इज लेस दॅन 0 असेल, निगेटिव्ह नंबर असेल, डेल्टा इज लेस दॅन 0, देन द रूट्स आर नॉट रिअल. रूट्स आर नॉट, बिकॉज का असं का करतो आपण, की ही जी व्हॅल्यू आहे b² - 4ac ही आपण स्क्वेअर रूटमध्ये घेत असतो फॉर्म्युला मेथडमध्ये. मागच्या आपण व्हिडिओमध्ये बघितलेला आहे, तुम्ही आय बटनवर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता. वर आय बटनवर तुम्हाला पूर्ण व्हिडिओजच्या लिंक दिलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्ही b² - 4ac जी व्हॅल्यू आहे ती आपण फॉर्म्युला मेथडमध्ये काय करतो, स्क्वेअर रूटमध्ये घेत असतो. मग ही व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली, 0 पेक्षा कमी असेल, सपोज -4 असेल, तर निगेटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ निगेटिव्ह नंबर इज नॉट पॉसिबल. हे इमॅजिनरी नंबर्स आहे, रिअल नंबर नाही आहे. म्हणजे जे रूट्स असतील ते नॉट रिअल, द रूट्स आर नॉट रिअल, ते सुद्धा रिअल नसतील. तर अशा प्रकारे ह्या तीन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. डेल्टा इज इक्वल टू 0 असेल तर रूट्स आर रिअल अँड इक्वल. हेच आहे नेचर, यालाच आपण नेचर ऑफ रूट्स म्हणतो. ओके. नेचर ऑफ रूट्स म्हणजे काय, ते रूट कसे आहेत. डेल्टा 0 असेल तर रूट कसे असतील, रिअल अँड इक्वल. डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 असेल, 1 2 3 4 5 काही असेल, तर रिअल अँड अनइक्वल असतील रूट्स. आणि लेस दॅन 0 असेल, म्हणजे निगेटिव्ह नंबर जर असेल तर रूट्स आर नॉट रिअल. ओके. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक ॲक्टिव्हिटी इथं छोटीशी सॉल्व करायची आहे. व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट या ठिकाणी दिलेली आहे. व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट, द नेचर ऑफ रूट्स या ठिकाणी लिहायचं आहे. व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट काय आहे, 50. बघा या ठिकाणी 50 लेस दॅन 0, ग्रेटर दॅन 0, इक्वल टू 0 काय आहे, ग्रेटर दॅन 0 आहे, 0 पेक्षा मोठी आहे. मग रूट्स हे बघा या ठिकाणी सेकंडवाला. ओके. डेल्टा इज ग्रेटर दॅन 0, देन द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड अनइक्वल. मग इथे काय लिहिणार, रिअल अँड अनइक्वल रूट्स. रूट्स कसे असतील, रिअल अँड अनइक्वल रूट्स. ओके. -30 आहे, निगेटिव्ह नंबर आहे, मग रिअल असतील का, नाही आहे. त्यामध्ये रूट्स आर नॉट रिअल असं आपण लिहिणार. रूट्स आर नॉट रिअल. ओके. आणि 0 असेल तर या ठिकाणी 0 असेल व्हॅल्यू तर रिअल अँड इक्वल. रूट्स आर रिअल अँड इक्वल. ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. व्हॅल्यू दिलेली असेल किंवा व्हॅल्यू सॉल्व करून आपल्याला फाइंड करायचं असेल. नेचर ऑफ रूट्स जे आहे ते व्हॅल्यू दिलेली असेल कदाचित b² - 4ac ची, किंवा आपल्याला सॉल्व करून पहिल्यांदा व्हॅल्यू फाइंड करावी लागेल आणि नंतर त्याच्यावरून नेचर सांगावं लागेल. ओके. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोइफिशियंट्स. आता या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे जे रूट्स आहेत, आता रूट्सला आपण म्हणतो अल्फा आणि बीटा, हे लक्षात ठेवायचं आहे. अल्फा आणि बीटा हे दोन रूट्स आहेत. आणि जे कोइफिशियंट्स आहेत ABC, त्याच्यामध्ये काय रिलेशन आहे हे या ठिकाणी बघायचं आहे. इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, ax² + bx + c इज इक्वल टू 0 हे इक्वेशन आहे. आणि अल्फा आणि बीटा हे काय आहेत, हे वाला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आणि अल्फा आणि बीटा त्याचे
दोन रूट्स आहेत. तर या ठिकाणी हे दोन रूट्स बघा, अल्फा आपण अशा पद्धतीने लिहितो मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a, आणि बीटा जे आहे ते मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a अशा पद्धतीने लिहित असतो. याला जर आपण सॉल्व्ह केलं, सपोज रिलेशन म्हणजे काय की अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा, या ठिकाणी बघा अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा हे आपल्याला लक्षात ठेवायचं. अल्फा प्लस बीटा काय येईल, मायनस बी अपॉन ए येणार आहे. अल्फा प्लस बीटा मायनस बी अपॉन ए येईल, आणि त्यानंतर अल्फा इंटू बीटा जर आपण फाइंड केलं तर सी अपॉन ए कसं येईल आपण या ठिकाणी बघूया. बघा सपोज अल्फा जो आहे तो इथे दिलेला आहे आणि हा बीटा इथे दिलेला आहे. मग पहिल्यांदा आपण अल्फा प्लस बीटा काय येईल हे फाइंड करूया. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. तर अल्फा प्लस बीटा ही व्हॅल्यू अल्फाची व्हॅल्यू आहे, प्लस बीटाची व्हॅल्यू मायनस बी इथे मायनस येणार मध्ये बीटामध्ये अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. बघा बेस कॉमन आहे 2a ॲज इट इज येणार. हा बघा प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac कॅन्सल. तर हा मायनस बी मायनस 2b 2 कॅन्सल, बी अपॉन ए ॲज इट इज मायनस असल्यामुळे मायनस मायनस बी अपॉन ए. ओके, तर अल्फा प्लस बीटा व्हॅल्यू काय आलेली आहे, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. सिमिलरली आपण फाइंड करूया अल्फा इंटू बीटा. मग अल्फा इंटू बीटा जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर काय करावं लागेल, मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a मल्टिप्लाय कशाने करायचं आहे, त्याच बीटाने मल्टिप्लाय मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. मग या ठिकाणी काय करणार, 2a काय होणार मल्टिप्लिकेशन 2 इंटू 2 4 a इंटू ए स्क्वेअर. या ठिकाणी मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac इथे मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac, म्हणजे हे मल्टिप्लिकेशन आपल्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. ओके, म्हणजे कसं मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजेच मायनस ए स्क्वेअरची व्हॅल्यू म्हणजेच ही पहिली व्हॅल्यू मायनस बीची व्हॅल्यू मायनस बी स्क्वेअर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता काय होणार या ठिकाणी, आता बघा या ठिकाणी मायनस बी स्क्वेअर म्हणजेच बी स्क्वेअर होईल, मायनस साईन कॅन्सल होईल, आणि मायनस ह्याचं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, म्हणजे बी स्क्वेअर प्लस 4ac. का तर हे मायनस साईन असल्यामुळे आतमधले साईन चेंज होतील. ओके, त्यानंतर खाली काय आहे 4a स्क्वेअर. आता या ठिकाणी हे बी स्क्वेअर कॅन्सल झालेला आहे, 4 सुद्धा कॅन्सल झालेला आहे, यामध्ये एक ए कॅन्सल होईल, यामधला ए कॅन्सल होईल, एक सी शिल्लक राहणार, इथे ए शिल्लक राहणार. कसं बघा या ठिकाणी ए इंटू सी आहे आणि खाली ए स्क्वेअर म्हणजे ए इंटू ए आहे, तर हा ए कॅन्सल होईल, सी अपॉन ए शिल्लक राहील, म्हणजेच अल्फा इंटू बीटा जे आहे ते काय येणार सी अपॉन ए येणार. तर या ठिकाणी ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात. कसं आलं हे आपल्याला कोणी विचारणार नाही, म्हणजे हे आपण कसं फाइंड केलेलं आहे आपण विचारणार नाही कोणी. फक्त आपल्याला एक्झाम्पलमध्ये अल्फा प्लस बीटा काय घ्यायचं आहे, मायनस बी अपॉन ए घ्यायचं आहे, आणि अल्फा इंटू बीटा काय घ्यायचं आहे, सी अपॉन ए घ्यायचं आहे. ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात असायला पाहिजे. अल्फा प्लस बीटा काय घेणार मायनस बी अपॉन ए, आणि अल्फा इंटू बीटा काय घेणार सी अपॉन ए. ओके, त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपण बघूया. टू ऑब्टेन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव्हिंग गिव्हन रूट्स दिलेले असतील तर आपल्याला ते इक्वेशन फॉर्म करायचं आहे. म्हणजे काय या ठिकाणी बघा, वेन टू रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर गिव्हन, जर सपोज अल्फाची व्हॅल्यू दिलेली असेल आणि बीटाची व्हॅल्यू दिलेली असेल, ओके दोन्ही रूट्स दिलेले असतील, तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करता येईल. म्हणजे काय, हे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. ओके, तर या ठिकाणी सपोज आपल्याला दिलेला आहे अल्फा इज इक्वल टू -4 अँड बीटा इज इक्वल टू 3. ओके, या ठिकाणी काय दिलेलं आहे, अल्फा इज इक्वल टू -4 अँड बीटा इज इक्वल टू 3. हे इक्वेशनचे रूट्स आहेत. Therefore, the quadratic equation will be x square minus alpha plus beta x plus alpha into beta is equal to 0. And therefore x square as it is, आता x च्या ऐवजी तुम्ही y सुद्धा घेऊ शकता, काही घेऊ शकता. ओके, मायनस अल्फा प्लस बीटा किती आहे, आता या ठिकाणी -4 प्लस 3 म्हणजेच काय येणार -1. ओके, -1, किंवा तुम्ही आधी हे सॉल्व पण करू शकता. बघा अल्फा प्लस बीटा आधी सॉल्व करून घेणार, काय येणार -4 प्लस 3 दॅट इज इक्वल टू -1. ओके, त्यानंतर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू काय येणार, अल्फा इंटू बीटा -4 इंटू 3 दॅट इज इक्वल टू -12. ओके, यामध्ये पुट करणार आता -1 ब्रॅकेट कंप्लीट एक्स प्लस अल्फा इंटू बीटा -12 इज इक्वल टू 0
दॅट मीन्स एक्स स्क्वेअर मायनस मायनस गेट्स प्लस प्लस 1x, तर आपण त्याला 1x नाही लिहिणार, फक्त x लिहिणार. ओके, प्लस मायनस इथे मायनस मायनस 12 इज इक्वल टू 0. तर हे आहे आपलं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन तयार करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया प्रॅक्टिस सेट 2.5. आता हे जे 3 कन्सेप्ट आपण बघितले त्या तिन्ही कन्सेप्टवर प्रॅक्टिस सेट 2.5 डिपेंड आहे. फिल इन द गॅप्स अँड कम्प्लीट. काय करायचं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे डेल्टा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू दिलेली आहे आणि नेचर ऑफ रूट्स आपल्याला लिहायचं आहे. इथे बघा पहिली व्हॅल्यू आहे 5, ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे रिअल अँड अनइक्वल असतील. काय असेल, रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. रूट्स कसे आहेत, रिअल अँड अनइक्वल. निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर नॉट रिअल, रूट्स आर नॉट रिअल, रूट्स आर नॉट रिअल. ओके, रिअल नाही आहे, ते इमॅजिनरी असतात. ओके, नंतर सम ऑफ रूट्स दिलेले. सम ऑफ रूट्स म्हणजे काय, अल्फा प्लस बीटा. ओके, आणि इथे प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजे अल्फा इंटू बीटा, अल्फा बीटा त्याला म्हणू आपण. ओके, दिलेलं आहे. तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचं आहे. आत्ताच बघितलेलं आहे आपण, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. तर हे इक्वेशन आहे. एक्स स्क्वेअर ॲज इट इज लिहिणार, मायनस अल्फा प्लस बीटा. तर मायनस अल्फा प्लस बीटा म्हणजेच इथे बघा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा ही व्हॅल्यू आहे -7x प्लस अल्फा इंटू बीटा ही व्हॅल्यू आहे 5 इज इक्वल टू 0. हे बघा व्हॅल्यू पुट केली. तर इथे मायनस मायनस गेट्स प्लस प्लस 7x होईल, प्लस 7x, त्यानंतर प्लस 5 इज इक्वल टू 0. झालेलं आहे रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, त्यानंतर थर्ड, अल्फा अँड बीटा आर द रूट्स. तर यामध्ये अल्फा प्लस बीटा काय आणि अल्फा इंटू बीटा काय हे लिहायचं आहे. आता या ठिकाणी बघा अल्फा प्लस बीटा काय असणार, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए असणार, मायनस बी अपॉन ए एवढी व्हॅल्यू येणार. ओके, तर अल्फा इंटू बीटा ही व्हॅल्यू काय येईल, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. आताच आपण बघितलेलं आहे या व्हिडिओमध्ये. ओके, तर अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा बी अपॉन ए सी अपॉन ए जे काय आहे त्यासाठी ए बी सीच्या व्हॅल्यू पाहिजे. हे बघा या ठिकाणी ए आहे, इथे बी आहे आणि इथे सी आहे. तर पहिली व्हॅल्यू आहे अल्फा प्लस बीटा मायनस बी अपॉन ए. तर मायनस बी म्हणजेच मायनस ऑफ -4 अपॉन ए म्हणजेच 2. ओके, म्हणजे मायनस मायनस कॅन्सल होईल, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2चा भाग जाईल. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 येणार या ठिकाणी. ओके, अल्फा प्लस बीटा काय येणार 2. त्यानंतर अल्फा इंटू बीटा म्हणजेच सी अपॉन ए, अल्फा प्लस बीटा इज इक्वल अल्फा इंटू बीटा सी अपॉन ए म्हणजे सीची व्हॅल्यू काय -3 अपॉन ए किती आहे 2, -3 अपॉन 2. अल्फा इंटू बीटाची काय आली व्हॅल्यू -3 अपॉन 2. ओके, अशा पद्धतीने आपल्याला हे दोन्ही व्हॅल्यूज लक्षात ठेवायचे आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. आता या ठिकाणी डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. एकदम सिम्पल क्वेश्चन आहे. काय करायचं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. आता डिस्क्रिमिनंट म्हणजे काय, डिस्क्रिमिनंट म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac, बी स्क्वेअर मायनस 4ac. तर फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं आहे, एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 दिलेलं इक्वेशन आहे. स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का, तर ऑलरेडी स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. देअरफॉर काय करणार, याला कम्पेअर करणार स्टँडर्ड फॉर्मसोबत. कम्पेअरिंग विथ कशासाठी, कारण एबीसीच्या व्हॅल्यू मिळायला पाहिजे. कम्पेअरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 अँड देअरफॉर वी गेट, आपल्याला काय मिळेल, एबीसीच्या व्हॅल्यू मिळतील. ए इज इक्वल टू इथे काही नाही आहे म्हणजे काय 1, ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू या ठिकाणी काय आहे 7 आणि सी इज इक्वल टू -1, सी इज इक्वल टू -1 अँड देअरफॉर नाव वी कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे डिस्क्रिमिनंट आहे, म्हणजेच काय बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac, बी स्क्वेअर म्हणजेच 7 स्क्वेअर, या ठिकाणी बीची व्हॅल्यू 7 आहे, -4 ॲज इट इज, व्हॅल्यू ऑफ ए 1, व्हॅल्यू ऑफ सी इज -1. ओके, तर अशा पद्धतीने आपण ही व्हॅल्यू फाइंड करू शकतो. 7 स्क्वेअर 49, मायनस मायनस 2 वेळा आलेला आहे, प्लस होऊन जाईल, 4 1 जा 4, 1 जा 4, पुन्हा 4 ॲज इट इज म्हणजेच 53. व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट इज, आन्सर केली ना, द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट इज 53. The value of discriminant is 53. ओके, मग नेक्स्ट एक्झाम्पल यामध्ये असंच करायचं आहे. हे करता येईल. नंतर सपोज थर्ड एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया. स्क्वेअर रूट 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 2 रूट 2 इज इक्वल टू 0. काय करणार या ठिकाणी काय करणार, कम्पेअरिंग विथ ते सेम काय करायचं आहे,
कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म म्हणजेच कम्पेअरिंग विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. कम्पेअर करायचं आहे. ABCच्या व्हॅल्यू फाइंड करा. a इज इक्वल टू इथे समोर व्हॅल्यू आहे, ही काय √2. a इज इक्वल टू √2 आणि b इज इक्वल टू ही मिडल टर्म मध्ये व्हॅल्यू b इज इक्वल टू 4. c इज इक्वल टू वाट या ठिकाणी 2√2. ओके, व्हॅल्यू मिळाली, सिम्पल आहे. त्यानंतर काय करणार, b² मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड करा. b² मायनस 4ac, b² म्हणजे कोणाचा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर. b² म्हणजे 4² मायनस 4 इंटू a आहे √2. ओके, आणि व्हॅल्यू ऑफ c आहे 2√2. मग या ठिकाणी काय करणार, 4² किती येणार 16 मायनस 4 इंटू 2. हे बघा, ह्याचं मल्टिप्लिकेशन करणार आपण. 4 इंटू 2, 4 2 जा 8 मल्टिप्लाय. आता √2 काय होईल बघा या ठिकाणी, √2 मल्टिप्लाय बाय √2 दॅट इज इक्वल टू √4. ओके, आणि √4 ची व्हॅल्यू काय येते 2, हे आपल्याला माहितीच आहे. म्हणजे काय होणार, √2 इंटू √2 दॅट इज इक्वल टू 2, म्हणजे 8 इंटू 2 दॅट इज 16 मायनस 8 2 जा 16 दॅट इज इक्वल टू 0. म्हणजेच b² मायनस 4ac या ठिकाणी काय आलेलं आहे, 0 आलेलं आहे. ओके, म्हणजेच अशा प्रकारे आपल्याला आपण लिहू शकतो की द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट इज 0 इन द गिव्हन इक्वेशन. अशा प्रकारे आपण या ठिकाणी लिहू शकतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स. बघा, फर्स्ट ऑफ ऑल तर आपल्याला डिस्क्रिमिनंट काढावं लागेल. नेचर ऑफ रूट्स कशावर डिपेंड आहे, नेचर ऑफ रूट्स डिपेंड आहे b² मायनस 4ac ह्याच्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे. ओके, ज्यालाच आपण डेल्टा असं म्हणतो. ओके, तर ही व्हॅल्यू पहिल्यांदा आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. ज्याच्यासाठी आत्ता जसं सॉल्व केलं आहे आपण ह्या एक्झाम्पलमध्ये मागच्या, तसं सॉल्व करणार. काय करणार, x² मायनस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0 गिव्हन इक्वेशन आहे, ज्यामध्ये काय करणार आपण, कम्पेअर करणार. कोणासोबत, कम्पेअरिंग विथ कोणासोबत, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. कम्पेअर केल्यानंतर a इज इक्वल टू वाट, इथे काही नाही आहे म्हणजे 1 आहे. a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू वाट मायनस 4, c इज इक्वल टू वाट, c इज इक्वल टू 4 अँड देअरफॉर b² मायनस 4ac इज इक्वल टू b² मायनस 4ac जो आहे तो काय आहे -4. b ची व्हॅल्यू -4 आहे, -4² मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू 1, c ची व्हॅल्यू 4 दॅट इज इक्वल टू -4² 16 मायनस 4 1 जा 4, 4 4 जा 16, 16 मायनस 16 दॅट इज इक्वल टू 0. That means b² minus 4ac is equal to 0. And if b² minus 4ac is equal to 0 असेल तर रूट्स कसे असतात, रूट्स असतात रियल अँड इक्वल. Therefore रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल, रियल अँड इक्वल. ओके, 0 असेल व्हॅल्यू तर रिअल अँड इक्वल, 0 पेक्षा जास्त असेल तर रिअल अँड अनइक्वल, आणि 0 पेक्षा कमी असेल तर नॉट रिअल. ओके, एक एक्झाम्पल अजून बघूया या ठिकाणी. सेकंड वेळेला काय करणार, 2y² मायनस 7y प्लस 2 इज इक्वल टू 0 अँड देअरफॉर या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला सेकंड एक्झाम्पलमध्ये, फर्स्ट ऑफ ऑल कम्पेअर करायचं आहे. कम्पेअरिंग विथ ax² नाही, काय येणार या ठिकाणी ay² प्लस by प्लस c इज इक्वल टू 0, कारण व्हेरिएबल y आहे. देअरफॉर a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू -7 अँड c इज इक्वल टू 2. अशा पद्धतीने हे abcच्या व्हॅल्यू मिळाल्या झाल्या. b² मायनस 4ac करायचं आहे. b² मायनस 4ac इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ b -7² मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू 2 आहे, c ची व्हॅल्यू 2 आहे. ओके, -7चा स्क्वेअर 49. ओके, -4 2 जा 8, 8 2 जा 16 म्हणजेच -16. ओके, 49 मायनस 16 दॅट इज इक्वल टू 33. b² मायनस 4ac इज 33. आता काय करायचं आहे, आता या ठिकाणी काय करायचं आहे, 0 पेक्षा मोठा आहे हे शो करायचं आहे. म्हणजे काय, b² मायनस 4ac 33 आहे म्हणजे 0 पेक्षा मोठा आहे, ग्रेटर दॅन 0 अँड देअरफॉर रूट्स आर, 0 पेक्षा मोठा असेल तर कसे असतात रूट्स आर रियल अँड अनइक्वल. रूट्स कसे आहेत, रियल तर आहेत पण कसे आहेत, अनइक्वल आहेत. हे आपल्याला ह्याच्यावरून समजलं. 0 पेक्षा कमी असतं तर निगेटिव्ह नंबर असतं तर काय केलं असतं, रूट्स आर नॉट रियल असं लिहिलं असतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिव्हन बिलो. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे आपल्याला. आता इथं काय करणार, इथं सिम्पली आहे, अल्फा
इज इक्वल टू 0 घेणार आणि बीटा इज इक्वल टू 4 घेणार. ओके, फर्स्ट ऑफ ऑल तर अल्फा प्लस बीटा आपण व्हॅल्यू फाइंड करणार. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 0 प्लस 4 दॅट इज इक्वल टू 4 आणि अल्फा इंटू बीटा काय करणार, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 इंटू 4 दॅट इज इक्वल टू 0. ओके, तर आता रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे आपलं, रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे ते अशा प्रकारे आपण फाइंड करणार. कसं, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 अँड देअर फोर एक्स स्क्वेअर ॲज इट इज मायनस अल्फा प्लस बीटा जे आहे व्हॅल्यू काय आलेली आहे या ठिकाणी 4 आलेली आहे, एक्स ॲज इट इज प्लस अल्फा इंटू बीटा 0 दॅट इज इक्वल टू 0 आणि म्हणजेच आपण याला असंही लिहू शकतो एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0. हे जे आहे आपलं फायनल आन्सर आहे. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन अशा प्रकारे मिळालेलं आहे. ओके, अजून एक आपण व्हॅल्यू या ठिकाणी बघूया. थर्ड वाली काय आहे, अल्फा इज इक्वल टू 1/2 अँड बीटा इज इक्वल टू -1/2. ओके, काय करणार, पहिल्यांदा तर अल्फा प्लस बीटा व्हॅल्यू फाइंड करणार. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू वॅट, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1/2 प्लस -1/2 cancel, 1/2 plus 1 -1/2 plus minus cancel 0, alpha plus beta is equal to 0 and therefore now alpha into beta is equal to 1/2 into -1/2. आता प्लस मायनस तर मायनस येणार 1/2 म्हणजे 2 to the 4 1/4. ओके, अल्फा इंटू बीटा -1/4. तर अशा प्रकारे आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा मिळालेला आहे. तर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं आपल्याला मिळणार, जे क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहिजे आपल्याला, रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे ते आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. दॅट मीन्स एक्स स्क्वेअर ॲज इट इज मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 0, एक्स ॲज इट इज प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आहे -1/4 दॅट इज इक्वल टू 0 अँड दॅट मीन्स जे इक्वेशन आहे ते अशा प्रकारे आहे, एक्स स्क्वेअर -0 ही व्हॅल्यू लिहायची गरज नाही आहे, प्लस मायनस इथे -1/4 इज इक्वल टू 0. हे आहे रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, त्यानंतर अजून आपण हे बघूया 4 नंबरचा इक्वेशन. अल्फा आहे मायनस अल्फा इज इक्वल टू 2 मायनस √5. ओके, आणि बीटा आहे बीटा इज इक्वल टू 2 प्लस √5. काय करणार, पहिल्यांदा करणार अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 मायनस √5 प्लस 2 √5 मायनस √5 या ठिकाणी प्लस √5 कॅन्सल, काय आलेलं आहे 2 + 2 दॅट इज इक्वल टू 4. ओके, अल्फा प्लस बीटा 4. त्यानंतर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 2 प्लस, ओके एक मिनिट, अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा जे आहे अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 2 मायनस √5 मल्टिप्लाय बाय 2 प्लस √5. आता ए प्लस बीचा फॉर्म्युला या ठिकाणी अप्लाय करूया. ए प्लस बी म्हणजे ए मायनस बी इंटू ए प्लस बी म्हणजेच ए स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे -√5 स्क्वेअर. ओके, काय होणार 4 मायनस √5 इथे रूट आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, मग काय येणार 5 म्हणजेच -1. अल्फा इंटू बीटा काय आलेला -1. ओके, आता काय करणार, रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे ते एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स मायनस प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. देअरफोर एक्स स्क्वेअर ॲज इट इज मायनस अल्फा प्लस बीटा काय आहे 4 आहे 4x. ओके, प्लस अल्फा इंटू बीटा काय आहे -1 इज इक्वल टू 0. दॅट मीन्स फायनल आन्सर काय आहे एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस -1 इज इक्वल टू 0. हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर. अशा पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन फॉर्म करायचं आहे. काय कशावरून, दिलेल्या रूट्सवरून. हे 2 रूट्स आहेत, दोन्ही रूट्सवरून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड करू शकतो, तयार करू शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट, फाइंड के इफ इक्वेशन इज. आता या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल सम आणि प्रोडक्ट या ठिकाणी काय आहे, कोणत्या फॉर्ममध्ये आहे ते दिलेलं आहे. मग सम आणि प्रोडक्टसाठी आपण काय करतो बघा, एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इज इक्वल टू 0. कम्पेअर करायचं आहे, कम्पेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. दॅट मीन्स a इथं काही नाही आहे 1 आहे, a इज इक्वल टू 1. b मिडल टर्म एक्सच्या समोर -4k आहे
सी रिमेनिंग टर्म सी के प्लस 3 आहे. तर अशा पद्धतीने ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे या ठिकाणी. तर सम ऑफ रूट्स आणि प्रोडक्ट्स ऑफ रूट प्रोडक्ट हे आपल्याला फाइंड करायचं आहे पहिल्यांदा. सम ऑफ रूट म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. अल्फा प्लस बीटा मायनस बी अपॉन ए दॅट इज इक्वल टू मायनस ऑफ मायनस 4k अपॉन ए ची व्हॅल्यू आहे 1 दॅट इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा काय आलेलं आहे या ठिकाणी मायनस मायनस प्लस 4k. ओके अल्फा प्लस बीटा 4k. त्यानंतर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. ओके अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए दॅट इज इक्वल टू आपण इथेच लिहूया सी अपॉन ए म्हणजेच के प्लस 3 अपॉन ए किती आहे 1 दॅट इज इक्वल टू के प्लस 3. अल्फा इंटू बीटा आलेला के प्लस 3. आता काय करायचं आहे, आता या ठिकाणी व्हॅल्यू दिलेली आहे सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट. सम जी आहे देअरफॉर बाय गिव्हन कंडिशन, जी कंडिशन दिलेली आहे बाय गिव्हन कंडिशन. आपण पहिल्यांदा काय केलं बघा या ठिकाणी सम ऑफ रूट काय आहे आणि प्रोडक्ट ऑफ रूट काय आहे हे फाइंड करून घेतलं दिलेल्या इक्वेशनवरून. आणि दिलेली कंडिशन काय आहे बाय गिव्हन कंडिशन सम ऑफ द रूट्स म्हणजे इथे काय आहे 4k. सम ऑफ द रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा घेऊया सुरुवातीला. सम ऑफ द रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू हे काय आहे डबल आहे म्हणजे इथे 2 घेणार डबल देअर प्रोडक्ट 2 इंटू अल्फा प्लस बीटा. ओके तर अशा पद्धतीने व्हॅल्यू पुट करूया. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे 4k इज इक्वल टू अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय आहे 2 इन ब्रॅकेट अल्फा इंटू बीटा म्हणजेच के प्लस 3 दॅट इज इक्वल टू. आता बघा या ठिकाणी 4k आहे ॲज इट इज ठेवणार 4k इज इक्वल टू 2 इंटू के 2k प्लस 2 3 जा 6 देअरफॉर 4k हा 2k इकडे येणार मायनस 2k होणार इज इक्वल टू 6 अँड देअरफॉर 2k इज इक्वल टू 6 अँड k इज इक्वल टू 6 अपॉन 2 दॅट इज इक्वल टू 3. k इज इक्वल टू 3. सिम्पल. अशा पद्धतीने आपण व्हॅल्यू ऑफ k या ठिकाणी फाइंड केली. काय करायचं होतं दिलेली कंडिशन फक्त प्रॉपरली यूज करायची होती. अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची कंडिशन आहे. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू फाइंड केली आहे पहिल्यांदा, नंतर अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू फाइंड केली आहे आणि त्यानंतर दिलेली कंडिशन आपण इथे या ठिकाणी पुट केली आहे व्यवस्थित. ओके अशा पद्धतीने हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन वाय स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. फाइंड अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि दुसरी आहे व्हॅल्यू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. तर या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल दोन्ही व्हॅल्यू फाइंड करण्याआधी अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा काय आहे हे फाइंड करूया. काय आहे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा. बघा इक्वेशन आहे वाय स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. कम्पेअर करणार कोणासोबत कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म कम्पेअरिंग विथ विच इक्वेशन ay स्क्वेअर प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. ए किती येणार ए इज इक्वल टू 1 b इज इक्वल टू इथे मायनस 2 आहे c इज इक्वल टू मायनस 7 आहे. पहिल्यांदा ए अल्फा प्लस बीटा ही व्हॅल्यू फाइंड करणार. अल्फा प्लस बीटा मायनस बी अपॉन ए दॅट इज इक्वल टू मायनस बी म्हणजेच मायनस ऑफ मायनस 2 अपॉन ए इज इक्वल टू 1 आहे म्हणजे अल्फा प्लस बीटा या ठिकाणी मायनस मायनस प्लस 2 आलेला आहे अल्फा प्लस बीटा 2. त्यानंतर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. सी काय आहे सी आहे मायनस 7 अपॉन ए किती आहे ए आहे 1 मायनस 7 अपॉन 1 दॅट मीन्स मायनस 7. अल्फा इंटू बीटा काय आहे मायनस 7. ओके आता काय करणार आता पुढे बघा अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. आता हे कशावरून घेतलेलं आहे ए प्लस बी जे एक्सपान्शनचे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आपल्याला होतं जे आपण शिकलेलं आहे ऑलरेडी ओके बऱ्याच वेळा. तर ए प्लस बीचा जो फॉर्म्युला होता ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके तर अशा पद्धतीने आपण ह्यालाच काय करणार अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ही व्हॅल्यू ह्या ठिकाणी सेंड करणार म्हणजे लेफ्ट हँड साईडला आपण घेणार म्हणजे मायनस 2ab होणार. म्हणजेच रिमेनिंग व्हॅल्यू काय आहे रिमेनिंग व्हॅल्यू आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू हे बघा अल्फा स्क्वेअर या ठिकाणी अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. रिमेनिंग व्हॅल्यू ही इकडे पाठवणार आपण कोणामध्ये अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर आणि हे मायनस
ट्वाईस अल्फा बीटा. ओके, तर हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. हे आपण कशावरून घेतलेलं आहे, ह्या इक्वेशनवरून घेतलेलं आहे, जे की आपण ऑलरेडी शिकलेलं आहे. ओके, त्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. अल्फा प्लस बीटा होल स्क्वेअर म्हणजेच काय, अल्फा प्लस बीटा जो आहे कुठे आहे, या ठिकाणी बघा, 2 स्क्वेअर मायनस ट्वाईस अल्फा बीटाची व्हॅल्यू आहे, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आहे -7, दॅट इज इक्वल टू 2 स्क्वेअर 4 मायनस मायनस प्लस 7 टू जा 14, 14 प्लस 4 दॅट इज इक्वल टू 18. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 18. अशा पद्धतीने आपल्याला ही व्हॅल्यू पहिली मिळालेली आहे. आता काय करणार, आता या ठिकाणी अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आहे. मग तुम्हाला या ठिकाणी एक इक्वेशन आठवत असेल, ए क्यूब किंवा ए प्लस बी होल क्यूब दॅट इज इक्वल टू ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. म्हणजे त्याला जर आपण असं लिहिलं, ए क्यूब प्लस बी क्यूब आणि ह्यामध्ये प्लस 3ab कॉमन, 3ab आणि ब्रॅकेटमध्ये इथे एक ए शिल्लक राहिलेला आहे, इथे एक बी शिल्लक राहिलेला आहे. म्हणजे हे इक्वेशन असं येणार, अल्फा आणि बीटा घेऊया या ठिकाणी, अल्फा प्लस बीटा क्यूब, अल्फा प्लस बीटा क्यूब दॅट इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आणि हे प्लस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. आता आपल्याला काय हवं आहे, आपल्याला काय पाहिजे, आपल्याला ही व्हॅल्यू पाहिजे, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब ही व्हॅल्यू पाहिजे. म्हणजे ही व्हॅल्यू इकडे लेफ्ट हँड साईडला घ्यायची आहे. म्हणजे काय होणार, अल्फा प्लस बीटा होल क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. ओके, अशा पद्धतीने हे आपल्याला इक्वेशन यूज करायचं. कसं समजल्या, या ठिकाणी बघा, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा होल क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. ओके, यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. काय आहेत व्हॅल्यू, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब व्हॅल्यू फाइंड करायची आहे. अल्फा प्लस बीटा किती आहे, अल्फा प्लस बीटा आहे या ठिकाणी 2, अल्फा प्लस बीटा काय आहे 2 आहे. ओके, 2 क्यूब मायनस 3 अल्फा इंटू बीटा, 3 इन ब्रॅकेट अल्फा इंटू बीटा आहे 7 -7. ओके, आणि पुन्हा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा किती आहे, अल्फा प्लस बीटा आहे 2. ओके, तर हे सॉल्व करायचं आहे, सिम्पल आहे. 2 क्यूब किती आहे 8 मायनस मायनस प्लस 3 टू जा 6, 6 7 जा 42 दॅट इज इक्वल टू 50. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला ही व्हॅल्यू मिळालेली आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची, जी की आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 50. तर विदाऊट नोविंग द रूट्स काय आहेत, रूट्स कोणते आहेत, रूट्स काय आहेत हे आपण फाइंड केलेलं नाही आहे, तरीसुद्धा आपल्याला या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण करू शकतो. तुम्ही अनदर मेथड यूज करू शकता की ज्यामध्ये तुम्ही हे इक्वेशन सॉल्व करू शकता आणि सॉल्व करून सुद्धा याचे व्हॅल्यूज आपण फाइंड करू शकता. ओके, त्यानंतर पण ते तुम्हाला खूप अवघड जाणार आहे, त्यामुळे हीच मेथड तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, द रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल, फाइंड के. रूट्स आर रियल अँड इक्वल. फर्स्ट ऑफ ऑल 3y स्क्वेअर, फर्स्ट एक्झाम्पल 3y स्क्वेअर प्लस ky प्लस 12 इज इक्वल टू 0. कंपेअर करायचं आहे, कंपेअरिंग विथ कोणासोबत, ay स्क्वेअर, comparing with ay square plus by plus c is equal to 0 and therefore a is equal to 3, b is equal to k and c is equal to 12. ओके, तर अशा पद्धतीने आपण तिन्ही व्हॅल्यू फाइंड केल्या. द रूट्स आर रियल अँड इक्वल, या ठिकाणी दिले बघा, रूट्स आर रियल अँड इक्वल, रूट्स आर रियल अँड इक्वल. ओके, अँड देअरफॉर रूट्स रियल अँड इक्वल कधी असतात, जेव्हा बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 असते तेव्हा. देअरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac काय असेल, 0 असेल. व्हॅल्यू पुट करूया, बी स्क्वेअर मायनस 4ac, बी स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर, के स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू 3 आहे इंटू सी ची व्हॅल्यू 12 आहे इज इक्वल टू 0. दॅट मीन्स के स्क्वेअर मायनस 4 3 जा 12, 12 इंटू 12 144 दॅट इज इक्वल टू 0. अँड देअरफॉर के स्क्वेअर इज इक्वल टू हा 144 इकडे आला, मायनस 144 होता तो प्लस 144 झाला. आणि ॲट लास्ट के इज इक्वल टू 144 कोणाचा स्क्वेअर आहे, 12चा. इथे के स्क्वेअर इज इक्वल टू 144 आहे, कोणाचा स्क्वेअर आहे, के हाफ 144 12चा. म्हणजे के स्क्वेअर इज इक्वल टू 144 तर के इज इक्वल टू 12, पण फक्त काय येणार, प्लस मायनस येणार, के इज इक्वल टू
प्लस ऑर मायनस 12, प्लस 12 पण येऊ शकतो आणि मायनस 12 पण. ओके, त्यानंतर सेकंड काय करायचं आहे, इक्वेशन पहिल्यांदा सॉल्व करूया. के एक्स इंटू एक्स मायनस 2 प्लस 6 इज इक्वल टू 0. देअरफॉर सॉल्व करणार के एक्स इंटू एक्स तर के एक्स स्क्वेअर मायनस के एक्स इंटू 2 तर 2 एक्स प्लस 6 ॲज इट इज इक्वल टू 0. आता कम्पेअर करूया. कम्पेअरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स plus c is equal to 0. What is the value of a? A is equal to k. What is the value of b? B is equal to minus 2k. What is the value of c? C is equal to 6. And therefore roots are real and equal. Roots कसे आहेत? Roots are real and equal. And therefore आपण या ठिकाणी काय सांगू शकतो की b square minus 4ac काय असेल? 0 असेल. Therefore b square minus 4ac is equal to 0. का? कारण तर रूट रिअल आणि इक्वल आहेत. तर बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 म्हणजेच बी स्क्वेअर म्हणजे काय आहे? मायनस 2k स्क्वेअर. मायनस 2k स्क्वेअर ही बीची व्हॅल्यू आहे. मायनस 4 इंटू एची व्हॅल्यू के आहे इंटू सीची व्हॅल्यू काय आहे? 6 इज इक्वल टू 0. अँड देअरफॉर मायनस 2k स्क्वेअर म्हणजे मायनस 2चा स्क्वेअर तर 4 होणार, के स्क्वेअर ॲज इट इज येणार. मायनस 4 6 24 आणि इथे के ॲज इट इज इक्वल टू 0. अँड देअरफॉर आता या ठिकाणी 4k स्क्वेअर मायनस 24k इज इक्वल टू 0 आहे. सिम्पली आपण या ठिकाणी कॉमन व्हॅल्यू फाइंड करणार. काय करायचे? 4 कॉमन आहे. ओके, के पण कॉमन आहे या ठिकाणी. रिमेनिंग व्हॅल्यू काय आहे? इथे के शिल्लक राहिलेला आहे. 4 6 24 म्हणजे मायनस 6 या ठिकाणी राहिलेला आहे इज इक्वल टू 0. ओके, तर ही 4k आपण कॉमन घेतला, के शिल्लक राहिला, या ठिकाणी मायनस 6 शिल्लक राहिला. तर 4k इज इक्वल टू काय असेल? 4k इंटू के मायनस 6 इज इक्वल टू 0 आहे. तर 4k इज इक्वल टू 0 और के मायनस 6 इज इक्वल टू 0. अँड देअरफॉर के इज इक्वल टू 0 और दुसरी व्हॅल्यू के इज इक्वल टू मायनस 6 इकडे गेला काय आला? प्लस 6. तर अशा पद्धतीने ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत केच्या. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला हे वाला जे इक्वेशन आहे, एक्झाम्पल आहे, हे सॉल्व करायचं होतं. तर आय होप तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल्स आणि सगळ्या कन्सेप्ट समजले असतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.